नमस्कार, मी मनीष पळे, क्रिकेट समालोचक. सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतो एका ताज्या आणि नव्या पॉडकास्ट सिरीजमध्ये, ज्याचं नाव आहे AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट प्रस्तुत टेनिस क्रिकेटची दुनियादारी. आज आपण अशा पाहुण्याला बोलवलेलं आहे ज्यांचं वय वाढतंय आणि तितकंच त्यांचं क्रिकेटसुद्धा बहरतंय, असे दिग्गज रणजीपटू, चिरतरुण क्रिकेटपटू म्हणजेच योगेश पवार. योगेश, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार योगेश, पॉडकास्टमध्ये येऊन कसं वाटलं? बरं वाटलं. मेन म्हणजे हे माझं काहीतरी दुसरं तिसरं पॉडकास्ट असेल. इंटरव्ह्यू आधी ह्याच्यात झाले. पॉडकास्ट हा जो नवीन शब्द आहे तो माझा दुसरा तिसरा असेल. आणि बरं वाटते जरा वेगळं काहीतरी आणि नवीन नवीन काय काय ह्या गोष्टीतनं पण आपल्याला शिकायला मिळतं. आपलं काय जर्नी आहे ती लोकांसमोर मांडता येते. तर एक ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला आहे. आणि तुमचा प्रवास किती खास आहे तेच आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. तर प्रवासाची सुरुवात नेमकी कधी, कुठल्या वर्षी झाली? मी जवळजवळ 16-17 वर्षाचा असेल तेव्हा मी म्हणजे आपण जसं लहान मुलं असतात ते अंडरम क्रिकेटपासून चालू करतात किंवा टेनिस क्रिकेटपासून चालू करतात. तर आमच्या इथे तेव्हा अंडरम क्रिकेट होतं आणि मी लेफ्टी बॅट्समन असल्यामुळे जरा लेफ्टी बॅट्समनचे शॉट्स नाही का जरा चांगले वाटतात, असे विनोद कांबळीसारखे किंवा ब्रायन लारासारखे. तर तसे एकदा बघताना तेव्हा काय लाईव्ह वगैरे नव्हतं. आमचे सर पण तेव्हा खेळायचे, जे प्रकाश सुरेश सर आहेत. तर त्यांनी मला एकदा खेळताना बघितलं की असा ड्राईव्ह त्याची बॅट सरळ येते, नॉर्मल प्लेअरपेक्षा वेगळी बॅट येते. म्हणून त्यांनी मला त्यांच्या नेट्सला बोलवलं की एक दिवस ये बाबा कसं खेळतो. तर तिथे जायला पण मला जवळजवळ आठवडा, मी जवळजवळ 10-15 दिवस जाऊन फक्त असं बघायचं नेट्समध्ये कसे खेळतायत, काय करतायत, कसं आहे ओव्हरऑल आहे. आणि मग एक दिवस मग मला त्यांनी पेणमधल्या 19च्या मुलांचं शिबिर भरवलं. तिथे सिलेक्शन लावलं. त्या सिलेक्शनमध्ये मी गेलो आणि बॅटिंग केली मी चांगली. तर ते आपले जे व्हर्टिकल शॉट्स, हॉरिझॉन्टल शॉट्स ते आपले आपोआप येतात किंवा ते माझ्याकडे असतीलही. तर त्यांनी काय बघितलं काय माहिती आणि मला त्या याच्यामध्ये सिलेक्ट केलं आणि मग तिथनं क्रिकेटचं जर्नी चालू झालं. म्हणजे लेदर बॉल क्रिकेट मी तेव्हापासून सुरुवात केली. रणजी क्रिकेटपटू बनण्याची इच्छा कित्येक खेळाडूंची राहिलेली आहे आणि काही कांचीच पूर्ण होते. तर रणजी क्रिकेटचा दरवाजा योगेश तुम्ही कधी ठोठावला? मी जवळजवळ तिथे पण मला थोडंसं लेट झालं असं मला वाटतं. 24व्या वर्षी वगैरे गेलो. कारण की मी जेव्हा तिथे 24व्या वर्षी गेलो तेव्हा माझ्याबरोबर जे असलेले प्लेयर ते अंडर-16, अंडर-14, अंडर-19 जे काही एज ग्रुप असेल ते स्टेट खेळत होते. त्यामुळे तसा मला त्या गोष्टीचा काही अनुभव नव्हता की स्टेटला गेल्यावर काय प्रेशर असतं वगैरे वगैरे. तर म्हणून तिथे डायरेक्ट गेलो आणि रायगड डिस्ट्रिक्टमधनं सिलेक्शन झालं. आणि तिथे जेव्हा सिलेक्शनला बोललो तेव्हा मला पहिल्या वेळेला सिलेक्टच नाही केलं त्यांनी. कारण की आपण एका अशा बॅकग्राऊंडमधून आलो आहे की जिथे मॅटिंग क्रिकेट असतं, फास्ट क्रिकेट असतं, आपले शॉट्स हे आपोआप खेळले जातात. तर तिथे गेलो तर तिथे विकेट पण तशा होत्या आणि मी माझे शॉट्स खेळत गेलो बॅटला लागतील तसे. आणि नंतर मग मला कळलं की माझं सिलेक्शनच नाही झालं. आणि कसं म्हणजे एक सिलेक्शन झालं की आपल्याला कळतं की आपली बॅटिंग चांगली झाली. जर आपण नसेल केलेली असेल तर मग ठीक आहे आपण सोडून देतो. पण बॅटिंग चांगली झाली, एक बॉल बेट नाही झालो, सगळे बॉल माझ्या मिडल ऑफ द बॅट लागले. तर म्हणून मग मी बाबांना, माझ्या वडिलांना सांगितलं आणि माझे भाऊजी होते त्यांना की असं असं माझे बॉल तर बरोबर लागले पण तरी पण का सिलेक्ट केलं नाही. तर मग आमचे बाबा आणि माझे भाऊजी त्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ऑफिसला गेले. तिथे सेक्रेटरी होते घाटपांडे सर. तर त्यांना जाऊन भेटले की असं असं आहे म्हणून, की असा मुलगा आमचा खेळला. तर म्हणजे माझं नशीब की तिथे ते सिलेक्टर पण बसलेले ज्यांनी मला सिलेक्ट केलं नाही. तर त्यांना विचारलं, हे त्या सेक्रेटरीने सांगितले की हे बघा सिलेक्टर आहेत, यांना विचारा तुम्ही. तर ते म्हणाले की हा 2 दिवसाचा फॉर्मॅट आहे आणि तुमचा मुलगा आहे तो जाम फास्ट क्रिकेट खेळतोय. तर मग मी तिथे होतो. तर मी बोललो की मला जे बॉल मारायचे असे वाटले माझ्या रेंजमध्ये होते ते मी मारले म्हटलं. तर मग त्यांनी मग मला एक असा ऑप्शन दिला की दुसऱ्या दिवशी एक शेवटची मॅच आहे त्या टुर्नामेंटची, सिलेक्शनची, तर तू येऊन खेळ म्हणून. आणि मग मी त्या दिवशी तिकडनं परत घरी आलो. घरनं परत सकाळी उठून लवकर पुण्याला गेलो आणि त्या मॅचला मी 125 रन केल्या, 100 सेंचुरी. तर म्हणजे त्या सिलेक्टरना पण थोडंसं कळलं की ह्याला आपण रिजेक्ट करून आपण काहीतरी चूक केली आहे. तर मग अशा प्रकारे तिकडे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा माझी जर्नी चालू झाली, प्रवास चालू झाला. सिलेक्टर्स फक्त एकट्याला पाहण्यासाठी आलेले नसतात. तर सिलेक्टरच्या समोर खूप खेळाडू खेळत असतात आणि प्रत्येक खेळाडूमध्ये काही ना काही ते सिलेक्टर शोधत असतात. पण जेव्हा आपलं सिलेक्शन होत नाही तर नैराश्यात न जाता तुमचा जो मार्ग आहे तोच मार्ग तुम्ही तसाच सुरू ठेवायला हवा. नक्कीच तसा सुरू ठेवायला हवा. कारण की कसं आहे, स्पोर्ट्समन हा जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात करतो, जो म्हणजे एका सर्टन एजपर्यंत बराच एक्सपिरियन्स केल्यानंतर पण तो जेव्हा येतो
की माझं असं असं क्रिकेट खेळून झालं आहे, असं मी एवढं खेळलो आहे, तर त्याच्यामध्ये त्याच्या सक्सेसपेक्षा फेल्युअर जास्त असतात. जर तुम्ही जवळ 100 इनिंग खेळल्या असाल तर त्याच्यातल्या जवळजवळ 50 इनिंग ह्या तुमच्या झिरो किंवा परफॉर्मन्स नसतो, बाकीच्या 50मध्ये असतो किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त असू शकतो. तर सक्सेसफुल होण्यासाठी थोडंसं तुम्ही थोडेसे म्हणजे डिमॉरलाइज पण होऊ शकता या गोष्टीपासून. तर मग त्याच्यातनं कसं उभारी करायचं हे स्पोर्ट्स तुम्हाला शिकवतात. आणि म्हणजे तुम्ही स्पोर्ट्समन हा कधी पण बघितलं तर कुठली पण सिच्युएशन असू दे, म्हणजे इव्हन ते ग्राउंडच्या बाहेर पण एखादी कुठली सिच्युएशन आली, कुठला ॲक्सिडेंट झाला तर तो बिंदास जाईल, जसा इजाज गेलेला तुम्हाला माहिती असेल. तर ते स्पोर्ट्समन नाही की कुठली सिच्युएशन असली की डोकं शांत ठेवून काय रिॲक्ट करायचं ते तुम्हाला स्पोर्ट्स शिकवतं असं मला वाटतं. तर म्हणून स्पोर्ट्स हे प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात खेळायला पाहिजे. कुठला पण स्पोर्ट्स असू दे, फुटबॉल असू दे, क्रिकेट असू दे, हे तुम्हाला म्हणजे लाईफभर तुम्हाला त्या गोष्टी साथ देतील असं मला वाटतं. रणजीसाठी आपण किती मॅचेस खेळलात? रणजीसाठी मी 5 मॅचेस खेळलो. आणि तेव्हा पण म्हणजे आपल्या म्हणजे माझ्या डिस्ट्रिक्टमध्ये तेव्हा एवढ्या सुविधा नव्हत्या. जर मी तेव्हा रणजीला सिलेक्ट झाल्यानंतर डी वाय पाटीलला लागलो. जर मी पहिले डी वाय पाटीलला असतो तर मग मला अजून त्या गोष्टीचा फायदा झाला असता, कारण की मी टर्फ क्रिकेटवर जास्त खेळलोच नव्हतो तेव्हा, आणि टर्फ क्रिकेट जरा वेगळ्या खेळतात. तर मग ते जर मला आधीपासून माहिती असतं की म्हणजे मला इव्हन तेव्हा असं पण नव्हतं माहिती की ही विकेट कशी फिरणार किंवा ही विकेट सीम आहे किंवा याच्यावर स्विंग होणार आहे, ते पण माहिती नव्हतं. पण तरी पण मी जाऊन तिथे रन्स केल्या, कारण की म्हणजे कसं आहे, मेहनत जर तुम्ही केली ना तर मग त्याला तुम्ही ही विकेट कशी आहे किंवा काय फरक नाही पडत. तुमचा परफॉर्मन्स व्हायचा आहे तो होणारच, पण तुम्हाला त्या गोष्टीसाठी 100% म्हणजे वाहून घ्यायला पाहिजे, तर मग तुमच्याकडनं होऊन जाईल त्या गोष्टी. आपण जेव्हा घरातून निघतो प्रवास करण्यासाठी आणि प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचण्याशिवाय आपण थांबत नाही, पण तुमचा जो प्रवास आहे हा अर्ध्यावरच थांबला. म्हणजेच रणजीनंतर पुढेही क्रिकेट तुम्ही खेळू शकले असते, म्हणजे IPL असेल किंवा इंडियन टीम असेल, तर मग ती खंत आहे मनामध्ये? ती खंत आहे थोडीशी, पण मी त्या गोष्टीचं जास्त भाऊ करत बसतो नाही, कारण की मला माझ्या लाईफमध्ये फक्त क्रिकेट खेळायचं होतं. इट डझंट मॅटर की मी कुठल्या स्टेजला खेळतोय किंवा कुठल्या लेवलला खेळतोय, मला फक्त क्रिकेटबरोबर राहायचं होतं. मग जे काय होईल ते होईल, नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी आयुष्यात झालं, म्हणून तर तुम्ही इथे मला इंटरव्ह्यूला बोलवलं, तर मग ही गोष्ट पण मला समाधानकारक आहे. मग ही गोष्ट स्विच करण्यासाठी योग्य होती का? म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की मला क्रिकेट खेळायचं आहे, फॉर्मॅट कुठलाही असू द्या, मग लेदर क्रिकेट तुमचं ते स्वप्न अपूर्ण राहिलं, मग टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही स्विच झालात? ते नक्कीच, म्हणजे कसं एका सर्टन एज नंतर मला असं वाटलं की थोडंसं आपण टेनिस क्रिकेट पण खेळायला पाहिजे, कारण की गेम बदलत गेला हळूहळू, की जसं 5 दिवसाच्या मॅचेस पण फास्ट खेळल्या जाऊ लागल्या. तुम्ही बघितलं तर आता वन डेज पण फास्ट खेळल्या जायला लागल्या. तर म्हटलं की एक क्रिकेटमध्ये स्ट्रेंथ नावाचा गोष्ट आलेली आहे, तर ती स्ट्रेंथ आणि बॅट स्विंग आणि क्विकनेस, ॲक्टिव्हनेस हे तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेट शिकवू शकतं. ज्या इव्हन, कारण की तिथे 50 ओव्हरचा हे असेल तर तुम्ही थोडेसे एका ओव्हरला तुम्ही थोडेसे स्विच डाऊन होतात की बाबा थोडं रिलॅक्स होऊया, किंवा नॉन स्ट्राईकला असलो आपण सीझन लेदर बॉलला तरी पण थोडेसे रिलॅक्स होतो. तर मग ह्या गोष्टी तुम्हाला टेनिसमध्ये करता येत नाही, कारण 6 ओव्हरची मॅच असते, फटाफट तुम्हाला डिसिजन घ्यायचे, तुम्हाला ॲक्टिव्ह राहायचं आहे. परत गेम तुमचा सतत 6 ओव्हरला सतत चालू राहतो, काही ना काहीतरी करतोय. फिल्डिंगला पण आपल्याला प्रत्येक बॉलला तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायला लागते, कधी पण बॉल तुमच्याकडे येईल, कसा पण येईल. तर मग त्या गोष्टी मला जेव्हा मी चालू केलं टेनिस, तेव्हा मला त्या लेदर बॉलमध्ये पण फायदा झाला, कारण की स्ट्रेंथ यायला लागली, बॅट स्विंग यायला लागला, माझे रन्स काढण्याची म्हणजे तुम्ही प्रत्येक इनिंग बघितलं असेल ना तर डॉट बॉल जाम कमी असतात, कारण की ते टेनिस बॉल मला शिकवलं कशा परिस्थितीत कशा रन्स काढायच्या, सिंगल कशा घ्यायच्या. तर मग ह्या गोष्टी मला जाम फायद्याच्या झाल्या टेनिस बॉलमधनं लेदर बॉलला पण, दोन्हीकडे. ते कुठलं वर्ष होतं जेव्हा तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट सुरू केलं, आणि त्या वर्षी पेणचं क्रिकेट म्हणा किंवा रायगडचं क्रिकेट म्हणा कसं होतं? मी जवळजवळ 2005, 2007-08ला वगैरे लेदर बॉलकडनं टेनिसकडे हे झालो. म्हणजे आधी पण त्याच्या टेनिस खेळायचो, पण हे जे रायगड आमची टीम झाली ती तेव्हा झाली, आणि मग तेव्हापासून क्रिकेट चालू झालं. तेव्हा आमच्या पेणमध्ये क्रिकेट होतं बऱ्यापैकी, रायगडमध्ये पण क्रिकेट होतं, पण ना आत्ताचं क्रिकेट आणि त्यावेळेच्या क्रिकेटमध्ये एक असा फरक होता असं मला वाटते, कारण तेव्हा ना रायगड ओपन हा एक हाफ असायचा आणि एक ओपन हाफ असायचा, आणि मग त्यामुळे जेव्हा तुम्ही वरच्या चांगल्या क्रिकेटरना बघता, म्हणजे आम्ही तेव्हा अविनाश जाधवला बघायचो किंवा प्रवीण तांबेला खेळताना बघायचो टेनिसमध्ये, जी मोहपाड्याला टुर्नामेंट वगैरे व्हायची,
त्याच्यामध्ये मोठे मोठे क्रिकेटर बघायला मिळाले. तर त्यामुळे क्रिकेटचा तुमचा दर्जा वाढतो. ते आताच्या क्रिकेटमध्ये नाही आहे मुलांकडे. कारण की तुम्ही लाईव्हवर बघून तुमचा क्रिकेट नाही सुधारणार. तुम्हाला ग्राउंडवर जायला पाहिजे. ते प्लेयर कसे खेळतात, काय सिच्युएशनला काय करतात, तुम्हाला लाईव्हला कळणार नाही. कारण की लाईव्हला कसं आहे, एक सर्टन म्हणजे 6 असेल तर 6 दाखवतील तुमचा, किंवा आता रील्स पण तशा. पण त्याच्या मागे किती डॉट बॉल खेळले आहेत, कसा खेळलाय, त्या सिच्युएशनमधनं त्याने टीमला कसं बाहेर काढलं, हे हल्ली कोण बघत नाही. त्या गोष्टी शिकायला मिळतात तुम्हाला ऑन ग्राउंड असेल तर त्या गोष्टी जाम फायदा जास्त. म्हणजे एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा आहे, मग तुम्ही खेळाडू असावा किंवा प्रेक्षक असा. योगेश पवारची पॉवर नेमकी कुठल्या वर्षी पाहायला मिळाली, कुठल्या स्पर्धेत पाहायला मिळाली? ती मोहापाड्याला जेव्हा आम्ही खेळायला गेलो तेव्हा मी एका टीममध्ये खेळत होतो आणि आमची मॅच उरणची लागलेली. तर विश्वजित ठाकूर हा नव्हता, नवीन म्हणजे आला पण नव्हता, पण प्रफुल्ल ठाकूर त्यावेळेचे चांगले चांगले क्रिकेटर होते. आणि ती मॅच 10 बॉल 34 वगैरे काहीतरी होती आणि मी स्ट्राईकला होतो. मी ती मॅच 6 बॉल 24 वगैरे असताना मॅच ती काढली आणि तेव्हा मला सगळ्यांनी म्हणजे खांद्यावर वगैरे उचललं, कारण की ती मॅच जवळजवळ गेल्यावरच जमा होती. आणि मग तेव्हा मी पण इक्कूच्या टीममध्ये खेळत होतो, एका दुसऱ्या टीममध्येच खेळत होतो. मग तेव्हा मला इक्कूने बघितलं आणि मग आम्ही मग ती वरद विनायक टीम चालू केली आणि मग आम्ही ते रायगडच्या क्रिकेटमध्ये खेळायला लागलो. असं म्हणजे हळूहळू टेनिस क्रिकेट वाढत. डेव्हलपमेंट खूप महत्त्वाची आहे. जसा तुम्ही उल्लेख केला की तुम्ही रणजी खेळून टेनिस बॉल क्रिकेट खेळत होता, म्हणजेच तुमचे फटके हे नॅचरल असतील किंवा त्यामध्ये टेक्निक असेल, मग त्या टेक्निकला तुम्ही शेअर करायचे तुमच्या साथी खेळाडूंसोबत? नक्कीच हे करायचो, कारण की मी जेव्हा तेव्हा खेळत होतो तेव्हा त्यावेळी पण माझे ज्युनियर होते ना, ते बऱ्यापैकी मला प्रश्न विचारायचे की असं कसं तू स्विच करतोस हा गेम इकडनं. कारण की जेव्हा टेनिस मी प्रोफेशनल चालू केलं तेव्हा पण मी लेदर बॉल क्रिकेट खेळत होतो. तिथे पण मी म्हणजे टाईम शील्ड म्हणा, ए डिव्हिजन किंवा क्लब लेवल ए डिव्हिजन सगळं खेळत होतो. म्हणजे मला असं एका सर्टन ह्याच्यानंतर कळायला लागलं की दोन्ही की कसा गेम आहे. म्हणजे ते तुम्हाला एक्सपिरियन्स शिकवतात, ते तुम्हाला खेळून या गोष्टी तुम्हाला जमतात असं मला वाटतं. काही आकडे तुमचे जाणून घ्यायला आम्हाला आवडतील. आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शतक तुमच्या नावावर झालं आहे का? नाही, मी 98 केलेत रबर बॉलला आणि 50 वगैरे असतील. अर्धशतकं किती असतील? अर्धशतक जवळजवळ 17-18 वगैरे असतील. क्रिकेटपटूचं घर हे ट्रॉफीजने शोभून दिसतं, तर योगेशच्या घरी ट्रॉफीज किती आहेत त्याचा काउंट तर नसेलच, पण अंदाजे आपण जर तुम्हाला विचारलं तर आतापर्यंत मालिकावीर किती मिळालेत? आतापर्यंत अंदाजे असतील 100 मालिकावीर वगैरे असतील आणि बऱ्याच ट्रॉफी आहेत. त्यातल्या अर्ध्या जवळजवळ परत हे पण केले आहेत. तर कारण की नवीन येतात तसं जुन्या असतात त्या थोड्याशा आपण साईडला करतो. म्हणजे माझ्या नातेवाईकांकडे मी देऊन ठेवल्यात, त्यांना पण घरात जरा शोभा येते त्या गोष्टीने. आणि मला पण कधी गेलो की लक्षात येतं की त्यांच्या घरी गेलो की बाबा हां, ही ट्रॉफी मला अशा वेळी मिळालेली वगैरे वगैरे. क्रिकेटने नातेसंबंध सुधारलेत? नक्कीच, नातेसंबंध नक्की सुधारतात. कारण की तुम्ही एका सर्टन लेवलला खेळायला लागलेत की तुमचे नातेवाईक असतात ते पण टीव्हीत बघतात. मग त्यांना पण ओळखायला लागली की अरे हा योगेशचा मामा आहे, हा योगेशचा काका आहे, योगेशचे भावजी आहेत. तर मग त्या गोष्टीने पण एक म्हणजे थोडंसं असं म्हणजे वाटतं की त्यांना. असा अनुभव झालाय की जो राग रुसवा होता नातेवाईकांमध्ये तो तुमच्या क्रिकेटमुळे दूर झालाय? असा आधी कधीपासून नव्हताच, कारण की माझे वडील आणि आई आहेत हे जवळजवळ बऱ्यापैकी आधीपासून, म्हणजे मी लहान असल्यापासून सगळ्या नातेवाईकांना सांभाळून करतात. म्हणजे कोणाला काय मदत करायची लागली तर ती आई आणि वडील करायचे. तर त्यामुळे तसं कुठलं असं नातेवाईकांच्या ह्याच्यात हे नव्हतं. पण हां, एक गोष्ट आहे की हे लाईव्ह आल्यापासून, व्हॉट्सअप वगैरे आल्यापासून एक असं कनेक्शन जास्त झालं आणि त्यामुळे एक ग्रुप होतात आपल्या फॅमिलीचे, त्याच्यामध्ये आपला मुलगा खेळतोय तर थोडी अभिमानाची गोष्ट असते प्रत्येकाचं. तर स्वप्न नेमकं काय आहे? कारण स्वप्नाशिवाय माणूस अपूर्ण आहे. तुम्ही रणजीत खेळलात, तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट देखील उत्तम दर्जाचं खेळलेलात, पण स्वप्न जे अजूनही अपूर्ण राहिलेलं आहे. असं माझं कुठलं असं स्वप्न नाही आहे, पण मला असं स्वप्न म्हणजे जे मला असं वाटतं की मला ISPL खेळायचं आहे आणि परफॉर्मन्स करायचं आहे. पण ते शेवटी हे माझं स्वप्न आहे, पण ते पूर्ण होईल की नाही ते आता बघू, येणाऱ्या काळात कळेल. आणि समजा नाही झालं तरी मला काय त्याच्याबद्दल रिग्रेट नाही राहणार, कारण की बऱ्यापैकी क्रिकेट मी खेळलेलो आहे. फक्त मला ही आवड आहे क्रिकेटची. आणि म्हणजे कसं असं प्रत्येक क्रिकेटमध्ये आपण खेळलो की काहीतरी एक टॉप लेवल असते नाही का, तर त्या टॉप लेवलपर्यंत जाण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो, तसा माझा प्रयत्न राहील.
म्हणजे प्रोसेस असते एक, आणि ISPL ची एक प्रोसेस आहे की सिलेक्शन कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला ऑप्शनला जायचं आणि ऑप्शननंतर सिलेक्शन होईल किंवा नाही होईल ते नंतरचा भाग आहे. मग त्यासाठी यावर्षी काय विशेष तयारी सुरू झाली? झाली आहे तयारी ती. आता जेव्हा मॅचेस येतील त्याच्या आधीच्या, त्याच्यामध्ये जर परफॉर्मन्स झाला तर मग दिसेल पण, आणि मला पण कळेल की आहे की नाही मी एलिजिबल त्या टुर्नामेंटवर. हा वाघ जो आहे त्याच्या कारकिर्दीत कधी झोपला होता की कधी थांबला होता? नाही, मी कधीच नाही, कारण मला क्रिकेट खेळायचं होतं. म्हणजे जी खाज आपण अशी म्हणतो ना, खाज हा शब्द हा क्रिकेटमध्ये फार प्रचलित आहे, आणि ती होती माझ्याकडे, आणि मला क्रिकेट खेळायचं होतं. आणि म्हणजे जवळजवळ मी आधीच्या पॉडकास्टमध्ये पण बोललो की मी जवळजवळ 3 वर्ष फक्त क्रिकेट खेळलोय. मला काही एम नव्हतं, काय नव्हतं, पण नाही, मला क्रिकेट खेळायचं, प्रॅक्टिस करायची आहे. 3 वाजता जायचो प्रॅक्टिसला, सकाळी उठून जिम करायचो. ह्या सगळ्या गोष्टी मी 3 वर्ष फक्त, काही नाही मोटिवेशन वगैरे, तरी पण केलेलं आहे. वयाच्या 39व्या वर्षी मी मुंबई प्रीमियर लीग खेळलो. मी एकटाच असेल जो 39व्या वर्षी खेळलो, कारण की ते एक माझं स्वप्न होतं की मला जेव्हा मुंबई इंडियन्सची वगैरे तिकीट वगैरे मिळायची ना, तर तेव्हा आपल्या स्टँडमधनं क्रिकेट खेळायला. तर मला एक ते स्वप्न होतं की नाही, मी स्टँडमधनं मॅच बघणार नाही कधीच. मी पहिले या ग्राउंडवर खेळणार आणि मग स्टँडमध्ये जाईन. तर ते माझं स्वप्न होतं, आणि मग त्याच्यानंतर मी 39व्या वर्षी मुंबई प्रीमियर लीग खेळलो आणि त्या ग्राउंडवर खेळलो, वानखेडे स्टेडियमवर. फार आनंदाची गोष्ट होती माझ्यासाठी. तुम्ही स्टँडचा उल्लेख केला आणि तुम्ही कित्येक समालोचकांना यावर प्रत्युत्तर दिलं सुद्धा असेल की तुमच्या नावाचं स्टँड तुम्ही जेव्हा पाहता तेव्हा नेमकं कसं वाटते. पण आमच्या पॉडकास्टमध्ये जे प्रेक्षक आम्हाला ऐकतायत त्यांना देखील ऐकायला आवडेल की जेव्हा आपण एक भव्य क्रिकेट खेळल्यानंतर आपल्या नावाचा स्टँड कुठल्या स्टेडियममध्ये उभारला जातो, तो स्टँड म्हणजे फार अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण की मी रायगडमधला एकमेव असा प्लेअर आहे की जो रायगडचा असून रणजी ट्रॉफी खेळलेलो आहे. बाकी म्हणजे पहिला क्रिकेट असेल, कारण की त्याच्या आधी कसं असायचं, मुंबईतला प्लेअर रायगडमध्ये यायचा आणि रायगडमधनं मग प्रतिनिधित्व करून पुढे जायचा. मग तो बेस त्याचा रायगडमधला नव्हता, तसा माझा होता की मी पेणमध्ये जन्माला आलो, पेणमध्ये सगळं शिकलो, सगळं म्हणजे इव्हन कुठलं पण क्रिकेट असेल मी पेणमध्ये बेस करूनच केलं सगळं. तर तो क्रिकेटर मी होतो, म्हणून माझं नाव त्या स्टेडियम लागलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे मी असा एक प्लेअर असेल की जो स्टँडला नाव लागल्यानंतर पण खेळतोय अजूनपर्यंत. तर ती एक फार अभिमानाची गोष्ट आहे, आणि त्याच्यासाठी मी आमचे रायगड डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष आहेत अनिरुद्ध दादा पाटील, तर त्यांचं मी आभारी राहीन त्या गोष्टीसाठी की त्यांनी मला पात्र समजलं की त्या गोष्टीसाठी की तुमचं स्टँड लागेल म्हणून. याचा अर्थ वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शक भेटत गेले जेव्हा तुम्ही अडचणीत होता? नक्कीच भेटत गेले. माझे बरेच मित्र आहेत असे की जे मला या अशा गोष्टींमध्ये साथ देत होते की प्रॅक्टिस करायला पाहिजे, तर प्रॅक्टिससाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर, विकेट्स बनवणं, नेट लावणं, या गोष्टी माझे मित्र करत होते. जे शेखर भगत म्हणून आहेत. परत माझ्याबरोबर भूषण मोरे पण एक माझ्याबरोबरचे प्लेअर होते, ते माझ्या आधी रणजीच्या नेट्सला गेलेले, तर त्यांनी पण मला वेळोवेळी मार्गदर्शन दिलं. माझे सर प्रकाश शिंगरूत, इव्हन अनिरुद्ध पाटील, राजेश म्हात्रे वगैरे असे बरेच माझी लोक आहेत जी मला वेळोवेळी सपोर्ट करत होते. जिल्हास्तरीय स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये प्रत्येक गावातील खेळाडूला स्वतःतला क्रिकेटपटू सादर करण्याची संधी मिळते, ती म्हणजेच रायगड प्रीमियर लीग. आणि रायगड प्रीमियर लीगने पहिल्या वर्षीपासूनच तो फेम जोपासला होता, ती भव्यता जोपासली होती. तर त्या स्पर्धेबद्दल काय सांगा? ती स्पर्धा म्हणजे मला अशी वाटते ना की तळागाळातला क्रिकेटर असेल जो नवीन सुरुवात केलाय, म्हणजे तो एका सर्टन पातळीमध्ये म्हणजे गावात खेळत असतो, मग त्या गावातली लोक त्या मुलाला पुढे पुश करतात की बाबा मला सांगतील की दादा असा असा प्लेअर आहे की जो चांगला खेळतोय आमच्या इकडे, तर त्याचे तुम्ही पाहिजे क्लिप बघा. मग असे जे क्रिकेटर आहेत ना त्या मोठ्या लीगमध्ये येतात, आणि मग त्यांना त्यांचं काय आहे टॅलेंट ते दाखवता येतं. तर ही फार मोठी गोष्ट आहे रायगड प्रीमियर लीगसाठी. म्हणजे आमच्या वेळेला जर अजून असती तर आम्हाला लवकर अजून चान्स मिळाले असते. म्हणजे कसं लोक बरेच बघतात ना ती टुर्नामेंट. तर पण त्याच्यामध्ये पण मला एक अशी थोडीशी खंत आहे की त्या प्लेअर जो तिथे येतो त्यांनी त्या लेवलपुरती मर्यादित न राहता पुढे जाऊन जायला पाहिजे. ओपन क्रिकेट किंवा अजून काय असेल, कारण की ISPL हे जवळजवळ आता प्रत्येक गोष्टीचं एंड हा एव्हरेस्ट हे ISPL आहे. तर तिथे जाण्यासाठी प्रत्येकाने झटलं पाहिजे, तयारी केली पाहिजे तेव्हापासून, असं मला वाटतं. ग्रामीण क्रिकेटपासून व्यावसाय क्रिकेटपटू बनण्यासाठी बेसिक क्रायटेरिया काय आहे? बेसिक क्रायटेरिया म्हणजे पहिले तुमच्याकडे टॅलेंट पाहिजे, आणि अफाट मेहनत करण्याची तुमच्याकडे जिद्द पाहिजे आणि तयारी पाहिजे, तर तुम्ही त्या क्रिकेटपर्यंत पोहोचू शकता. कारण की कसं आहे, आताच्या मी गेले 5-6 वर्ष बघतोय की म्हणजे नवीन क्रिकेटर आला की त्याला पहिले घाई असते की आपली रील कधी येते. रील इम्पॉर्टंट नाही आहे तुमच्या आयुष्यात, माझं असं मला वाटतं. रील हे येणारच, कारण की रील कोण ना कोणतरी बनवतो आणि टाकतोच आहे.
पण रीलपेक्षा तुम्ही एका सर्टन लेवलला आलेत की तिथे तुमचा परफॉर्मन्स कसा होईल, मी काय करू शकतो या इथे मला राहण्यासाठी किंवा इथे परफॉर्म करण्यासाठी, त्या गोष्टी तुम्हाला करायला पाहिजेत. आणि त्याच्यासाठी कशा त्या लेवलचे खेळलेले प्लेअर असतात नाही का, त्यांना विचारायचं की दादा असं खेळलं की काय होतं. तर म्हणजे मी या गोष्टी केल्यात, तर त्यामुळे मला त्या गोष्टींचा फार फायदा झाला आणि त्यांनी पण करून घ्यावा. रील्स कधी निघतात जेव्हा तुम्ही चांगलं खेळता, गोलंदाजी किंवा फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण तुम्ही चांगलं खेळलात तर तुमची रील्स निघते. पण तुम्हाला काय वाटते जेव्हा खेळाडू चुकतात किंवा खरंच त्यांच्याकडून चूक होते आणि त्यांच्या चुकीमुळे संघ पराभूत होतो, त्या चुकींवर फोकस केलं पाहिजे? त्या चुकीवर ते पर्सनली इंडिव्हिज्युअली त्या प्लेअरनी फोकस करायला पाहिजे की मी हा 6 मारलाय, पण ह्याच्या आधी मी बॉल कसे डॉट केले ते जाऊन बघायचे. ते हल्ली बघत नाही तुम्ही मुलं, म्हणजे ते फक्त 6 मारलं की झालं बाबा, त्याला माझी रील आली, लाईक्स मिळाले. तर दॅट इज नॉट फेअर असं मला वाटतं. सचिन तेंडुलकरची एक तुम्ही इनिंग बघा, जी पाकिस्तान अगेन्स्ट त्यांनी वर्ल्ड कपला केलेली, जवळजवळ 96 वगैरे रन्स केलेले. तर त्या इनिंगमध्ये मी त्यांचे शॉट्स बघितलेच, पण त्यांच्याबरोबर ते पूर्ण त्याच्या आधी सिंगल कसे काढले, कुठले बॉल ते डॉट झाले, हे मी सगळं बघितलं. आणि त्या इनिंगमध्ये तुम्ही ना आत्ता पण जर घरी जाऊन बघितलेत ना, तर त्या इनिंगमध्ये सचिन सरांनी जे शॉट्स खेळलेत ना, ते एकही हाफ बॉल नाही त्या इनिंगमध्ये पाकिस्तानी बॉलरने टाकलाय. तो एखादाही खराब बॉल नाही. तुम्ही ती बघा जाऊन इनिंग, की त्यामध्ये शॉट्स काय खेळलेत. म्हणजे जेव्हा एक क्रिकेटर एका सर्टन लेवलला सतत खेळतो, तेव्हा जी परिपक्वता ज्याच्याकडे येते ना, तेव्हा तो क्रिकेटर त्या वेळेचे शॉट्स खेळतो. जे शॉट्स आहेत ना त्या इनिंगमध्ये तुम्ही जाऊन बघा, एकही शॉट तुम्हाला असा वाटणार नाही की आपण नॉर्मल क्रिकेटर खेळू शकतो. कव्हर ड्राईव्ह सगळे असे, म्हणजे ऑन द राईज, बॅकफूट पंच, ऑन ड्राईव्ह, हे तुम्ही बघा प्रत्येक असं. म्हणजे ती इनिंग आहे ना, मला इतकी आवडली ना की तेव्हापासून मी इन्स्पायर झालो की बाबा हे काय शॉट्स आहेत, कसे खेळले जातात हे शॉट्स, काय माइंडसेट असेल या वेळेला सरांचा. कारण की सर आउट झाली की संपली, इंडियाची बॅटिंग लाईनच कोसळणार आहे. तेव्हा त्यांनी कसे खेळले असेल. आणि पाकिस्तानसारखा बॉलिंग अटॅक, वसीम अक्रम, वकार युनिस, एवढे सगळे दिग्गज बॉलर असताना, शाहिद आफ्रिदी वगैरे सारखे, कशी इनिंग केली असेल. म्हणजे आपण म्हणतात ना की ही देवाची देणगी आहे सचिन तेंडुलकर सर, ही खरंच देवाची देणगी आहे. हे तुम्हाला त्या इनिंगवरनं कळेल की कशी त्यांनी इनिंग डेव्हलप केली आहे. आणि म्हणजे त्याच्यानंतर पण शोएब अख्तरनी जो त्यांना आउट करण्यासाठी बॉल टाकला, हा त्याच्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट बॉलर असेल मला वाटतं. कारण की त्यांच्या पंच इथे लागला आणि पॉईंटला तो कॅच उडाला. तर त्यांनी त्या बॉलसाठी किती मेहनत घेतली असेल, काय पेस लावला असेल. म्हणजे तेव्हा पण त्यांना असं वाटलं असेल की आता आपण मॅच जिंकलो, कारण की सचिन सर आउट झाले. पण त्याच्यानंतर पण युवराज सिंग आणि राहुल द्रविड सरांनी ती इनिंग कॅरी केली आपण आणि मॅच जिंकलो. तर अशा ह्या काही इनिंग्ज आहेत ना, ते तुम्हाला नेहमी मोटिवेट करत राहतात. तर त्या ह्या गोष्टी आहेत की मला मोटिवेट करत राहतात. म्हणजे एव्हरीवन हॅज कॅलिबर, यू हॅव टू शो इट. आणि ते कॅलिबर शो करण्यासाठी माध्यमाची गरज आहे. क्रिकेटपटू बनतायत, क्रिकेटपटू मेहनत घेत आहेत, तर कधी कधी ग्रामीण क्रिकेटपटून वरपर्यंत पोहोचत नाही. अशा वेळेला ती शिफारस आवश्यक आहे का? म्हणजे ती प्रामाणिक शिफारस की हा खेळाडू खरंच चांगला आहे, याला एकदा ट्राय करा. शिफारस आवश्यकता आहे. कारण की पण कसं माहितीये का, ग्रामीण क्रिकेटर पण थोडेसे लाजतात की नाही रे बाबा आपण कसं बोलायचं किंवा कोणाला कसं बोलायला सांगायचं. तर कसं आहे, आपलं टॅलेंट आहे तर आपण बिंदास बोलायला काय हरकत नाही, दादा माझं असं असं आहे, म्हणजे कोणाला सांगायचं की असं, की मग तो त्याच्या ओळखीच्या प्लेअरला सांगतो. आणि पण ना ह्या गोष्टी मला हल्ली नाही दिसत काही मुलांकडे. कारण की ते थोडेसे आता कसं रील पडायला लागलेत ना, तर असे चांगली 2 इनिंग केल्या, रील पडले की त्यांना छाती बाहेर येते आणि मग ते स्वतःला फार मोठा क्रिकेटर झाले असे समजतात. तर ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. आपण बिंदास किती पण तुम्ही मोठे क्रिकेटर व्हा, तुम्ही कधी पण मला वाटते नम्रच राहिलं पाहिजे की नाही. आणि ऑलवेज तुम्ही काहीतरी शिकायचंय काहीतरी, मला या गोष्टीकडनं याच्यातनं नेहमी शिकत राहायचं की तुम्ही सक्सेसफुल होणार असं मला वाटतं. बघा, म्हणतात ना की शिकला तर विमान उडवणं सुद्धा सोपं आहे आणि नाही शिकलात तर सायकल चालवणं सुद्धा कठीण आहे. त्यामुळे खूप चांगला सल्ला आपण दिलेला आहे की शिकत राहिलं पाहिजे. क्रिकेट तर शिकायचंच आहे, मेहनत तर घ्यायचीच आहे, पण तुमचा फिटनेसच नसेल तर मग तुम्ही ते क्रिकेट मनातलं मैदानात आणू शकत नाही. तर तुम्ही देखील खूप चांगला फिटनेस राखलेला आहात, स्वतः फिटनेस कोच आहात. तर काही टिप्स? फिटनेस ही अशी गोष्ट आहे ना जी तुम्हाला मनापासून यायला पाहिजे. कारण की कसं आहे, 25-26 वर्षापर्यंत ना तुमची बॉडी आपोआप रिॲक्ट करते, काही गोष्टींना ॲक्सेप्ट करते फटाफट. तर तेव्हा तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. पण 26 वर्षानंतर तुम्ही 30मध्ये वगैरे आलेत की तुम्हाला मग फिटनेसची गरज आहे. आणि तुम्हाला आता बघितलं तर तुम्ही उस्मान पण त्याच ह्याच्यामध्ये, मी उस्मानला पण बोललो की तू फिटनेसकडे लक्ष दे आता, कारण की तुला क्रिकेट खेळायचं आहे. कारण की कसं आहे माहिती आहे, त्याच्याकडनं ज्या लोकांच्या एक्सपेक्टेशन आहेत ना, त्याच्याकडनं, कृष्णाकडनं, त्या कधीच कमी होणार नाहीत. कारण की उस्मान गेला की पब्लिक येणारच काही झालं तरी. तर त्या एक्सपेक्टेशननी त्याच्यावर त्यांनी उतरायला पाहिजे.
तू असं सांगून नाही जमणार की मला नाही जमत आहे, माझ्या घरात फॅमिली प्रॉब्लेम आहे, हे तुम्ही नाही सांगू शकत. क्रिकेटमध्ये तुम्हाला करणंच आहे एका सर्टन लेवलला गेलेत की. तर मी त्याला पण सांगितलं की तू फिटनेसकडे लक्ष दे. आता त्यांनी चालू केलं आहे फिटनेस, तर बघूया येणाऱ्या काही मॅचेसमध्ये ISPL मध्ये वगैरे तो दिसू शकतो अशी माझी खात्री आहे. आणि तो करेल त्या गोष्टी, कारण की तो हा असा प्लेअर आहे ना उस्मान पटेल, तो कुठलाही बॉलिंग अटॅक तोडू शकतो. त्याला असं त्याच्या मनावर हेच नाही आहे की मला समोर कोण बॉलर आहे, करण अंबाला आहे किंवा अंकित कोण आहे, त्याला काही त्याच्या रडारमध्ये तो बॉल आला की तो पहिला बॉल असू दे नाही तर शेवटचा, तो तुम्ही बघा, तो तुम्हाला पॉवर प्लेमध्ये म्हणजे त्याचं पॉवर प्ले फोडण्याचं पर्सेंटेज आहे ना ते सगळ्यात जास्त असेल असं मला वाटतं. आणि ते पण ॲग्रेसिव्ह, म्हणजे तो असे कधी 4 मारलेत कधी त्यांनी किंवा नाही, तो पहिला बॉल आला ना 6 मारणार, बघा तुम्ही त्याचं. तर ती एक त्याच्याकडे खासियत आहे ती, आणि त्याच्याकडे आणि कृष्णाकडे, की ते कुठल्याही बॉलिंग अटॅकला कधी पण मारू शकतात असं आहे. ही कृष्णा आणि उस्मान यांची मेंटॅलिटी तुम्ही सांगितली, पण आता ऑन ग्राउंड जेव्हा तुम्ही ओपन करता किंवा 1 डाऊन 2 डाऊन जाता आणि सर्कलचं षटक आहे, तर तुमची मेंटॅलिटी नेमकी कशी असते? मी बऱ्यापैकी कमी सर्कलला खेळतो, कारण की समजा मी रायगडच्या टीममध्ये असेल तर माझा 4 नंबर असतो. ती सगळ्यात तेव्हा माझी सिच्युएशन येते तेव्हा समोर वरचे 2 बॅट्समन आऊट झालेले असतात, आणि मग तेव्हा तो इनिंग सांभाळायला लागते. असं मला बरेच वेळा करायला लागलं. तर म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये राहून राहून मला त्या गोष्टी यायला लागल्या. आणि मग जेव्हा तुम्ही अवघड पेपर देताना तुम्हाला, तेव्हा बाकीचे त्याच्या आधीचे सोपे पेपर मग तुम्हाला काहीच वाटत नाही. सर्कल म्हणजे काय, फक्त वरनं मारायचं आणि हे करायचं. बट सगळ्यात सिच्युएशन कधी की जेव्हा तुमच्या 2 विकेट गेल्यात, 3 विकेट गेल्यात, आणि त्याच्यानं तुम्ही इनिंग बिल्ड करताय आणि टीमला जिंकून देताय शेवटपर्यंत राहून, ती फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही माझी 10 PLच्या सगळ्या इनिंग बघितल्या तर त्या तशाच होत्या. फायनलला तर जवळजवळ आमच्या 4 विकेट गेल्या 7 का 8 वर, आणि आमची पहिली बॅटिंग होती. आणि त्याच्यानंतर मी ती इनिंग बिल्ड करून आम्ही जवळजवळ तो 72 पर्यंत नेलेला स्कोर, आणि मग आम्ही जिंकलेलो ती मॅच 10 ओव्हरची. तर मग तशा इनिंगना तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतात आणि मोटिवेट करत राहतात. तर ते गोष्ट फार, त्याच्यामध्ये फिटनेसचा जाम खूप मोठा भाग आहे. तुम्ही दररोज रनिंग करायला पाहिजे, जिम करायला पाहिजे, आणि जसा मोबाईल अपडेट होतो तसं फिटनेस पण अपडेट होतोय, तो तुम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजे की काय होतंय, कशामुळे कसं काय होतं. तर ते तुम्ही नवीन नवीन गोष्टी त्याच्यामध्ये पण शिकायला पाहिजेत असं मला वाटतं. DY पाटील स्टेडियम हे तुमचं आता सेकंड होम बनलेलं आहे आणि कोचिंग तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करतायत. तर काय पाहता तुमच्या स्टुडंट्समध्ये तुम्ही? त्या स्टुडंटमध्ये मला असं वाटतं की तो क्रिकेटर आहे, तो ऑलराऊंडर झाला पाहिजे. म्हणजे कुठलंही त्याची मर्यादा नसावी की असं विकेट स्पिनची आहे की ते बिंदास खेळणार, फास्ट असेल तरी पण बिंदास खेळणार. आताचं क्रिकेट थोडं फास्ट झालं, तुम्ही डिफेन्स नाही करू शकत. डिफेन्स करू शकता म्हणजे चांगला बॉल पडला तर तुम्ही ठरवून, तुम्ही नाही पहिला बॉल मारायचा असेल तर मारायचं आहे तुम्हाला. तर तुम्हाला त्या क्रिकेटला तुम्हाला जसं क्रिकेट डेव्हलप होत जाईल ॲक्सेप्ट करायचं आहे. तुम्हाला विकेट मॅटर करत नाही, समोर बॉलर कोण आहे मॅटर करत नाही, पब्लिक बाजूला किती आहे ते मॅटर करत नाही. तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स द्यायचा आहे काही झालं तरी. आणि DY पाटील हे फार माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि माझ्या फार जवळची गोष्ट आहे. कारण की तिथनं जेव्हा मी DY पाटील लागलो, प्रेसिडेंट विजय पाटील सर आणि आमचे कोच ॲबी सर आणि साळवी सर, इव्हन सेक्रेटरी, यांनी मला इतकं सपोर्ट केला ना की मला कधीच असे बोलले नाही की तू कामाला ये किंवा इथे बस, टेबलवर बस, कधीच नाही. तुला काय क्रिकेट खेळायचं ना खेळ, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यामुळे ती एक जी मंथली तुम्हाला जो तुमच्या अकाउंटला येतो नाही का, तो फार तुमच्या आयुष्याला फार मोठी कलाटणी देतो आणि फार महत्त्वाचा भाग आहे तो, जो मंथली तुमच्याकडे येतो. म्हणजे तुम्हाला बिंदास तुम्ही क्रिकेट खेळू शकता की तुम्हाला काही झालं तरी DYच्या मॅचेस खेळायच्या, DYच्या प्रॅक्टिसला जायचं आहे, आपली पण प्रॅक्टिस करायची. तर त्या गोष्टी तुम्हाला फार फायद्याचे असे मला वाटतं. म्हणजे तुम्ही क्रिकेटमध्ये राहता चांगलं, आणि इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे तुम्ही बघायला तर विकेट बघाल तर तुम्ही जी तुम्हाला IPL ला विकेट दिसेल तिथे आम्हाला प्रॅक्टिसला दररोज असते विकेट. एवढं स्टँडर्ड तिथे आहे DY पाटीलला. आणि तर त्या गोष्टी फार फायद्याच्या असतात. विकेट एकदम पाटा, म्हणजे तुम्ही डोळे मिटून जरी खेळलं ना जरा तरी पण तुम्ही बॅटिंग करू शकता, अशा विकेट्स आहेत तिथे. आणि मग तिथे तुम्ही दररोज खेळाल. चांगले बॉलर आहेत, प्रवीण तांबे आहे, परत शिवम दुबे आहे, शुभम रांजणे, श्रेयस अय्यर आमच्याबरोबर खेळलेला आहे. हे असे क्रिकेटर जेव्हा तुम्ही त्यांच्या जवळून बघता ना, तर तेव्हा तुमचा माइंडसेट वेगळा होतो आणि त्या गोष्टी मला जाम फायद्याच्या आहेत. DY पाटील स्टेडियम सुसज्ज आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. तसंच इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला वाटते का की टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये सुद्धा यायला हवं, जेणेकरून ते रिसोर्सेस क्रिकेटपटूंना मिळतील? 100% यायला पाहिजे. तेच मी सांगतोय की इन्फ्रास्ट्रक्चर असेल ना तरच माणूस डेव्हलप होऊ शकतो. कसं माहिती आहे का, एक ॲटमॉस्फिअर व्हायला पाहिजे की एका आपण अकॅडमीत गेलो की तिथे स्विमिंग आहे, जिम आहे, तुम्ही
रनिंग करू शकताय, क्रिकेट करू शकता, प्रॅक्टिस करू शकताय. हे जर प्रत्येक टेनिस क्रिकेटरला मिळालं ना तर फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे आता इव्हन येणाऱ्या काळामध्ये एखाद वेळेस ISPLचे पण टीम त्या गोष्टी करतील की अकॅडमी उघडतील की मुलं आपली आली की त्यामध्ये त्यांना सगळं करता येईल आणि मग त्याच्यातनं आपले प्लेयर एखाद्या टीममध्ये आपल्या घ्यायचे. तर तसं टेनिसमध्ये पण होईल, कारण की KKRची अकॅडमी आहे, मुंबई इंडियन्सची अकॅडमी आहे. तसे टेनिस क्रिकेटमध्ये पण यावं असं मला मनापासून वाटतं. आता बघूया, कारण की कसं आहे, एनिथिंग कॅन बी हॅपन इन आवर लाईफ. तर तसं होऊ शकतं, बघूया. नक्कीच आपण उल्लेख खूप चांगला केला आहे आणि माझ्या मनात सुद्धा मागच्या 2 वर्षांपासून तोच प्रश्न उपस्थित राहिला होता की जेव्हा आपण कुठल्या संकुलामध्ये जातो, शैक्षणिक संकुलाचं आपण शिक्षण घेतो, तसंच कुठेतरी क्रीडा संकुल असायला पाहिजे. आणि क्रीडा संकुल कोणाचं, तर ज्या क्रिकेटने पूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं, टेनिस बॉल क्रिकेट, तर टेनिस बॉल क्रिकेटचं संकुल किंवा अशी अकॅडमी व्हायला पाहिजे असं तुम्ही म्हटलं, तर त्यासाठी काय नेमकं करायला हवं? त्यासाठी मेन म्हणजे तिथले जे लोकल काही पॉलिटिशियन आहेत ना, त्यांनी जरा सपोर्ट केला पाहिजे क्रिकेटरला. असे रायगडमध्ये आहे, पण कसं आहे, त्या दिशेने डिरेक्शन देणारा कोण अजून नाही आहे. तर त्यामुळे त्या गोष्टी आता आहेत. पण मला असं वाटतंय की जसं जसं ISPL वाढत जाईल ना आणि ISPL सारखे अजून 2-3 टुर्नामेंट येतील असं मला वाटतंय, मग तेव्हा लोकांना पण कळेल. आता माझा पण असा प्लॅन आहे की टेनिस बॉलची अकॅडमी ओपन करायची आपण. म्हणजे कशी, एक लेदर बॉलची अकॅडमी ही वेगळी असते आणि टेनिस बॉलची वेगळी असू शकते, कारण की शॉट्सच वेगळे आहेत. तुम्हाला प्रत्येक शॉट्स खेळायचा आहे, प्रत्येक फास्ट क्रिकेट आहे पूर्ण. तर ती अशी अकॅडमी चालू करायची असा माझा मानस आहे. बघूया, आपण भविष्यात येणाऱ्या काळात मला पण काही सपोर्ट लागला तर तो झाला तर मी ती पाऊल उचलू. खूप साऱ्या शुभेच्छा. मागच्या पूर्ण सीझनचा मी आढावा घेणार नाही, पण पावसाळ्यातल्या मी धर्मवीर चषकाचा आढावा तुमच्याकडून घेईन, कारण ती स्पर्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची राहिली. धर्मवीर चषक हा म्हणजे मी जेव्हा खेळायला गेलो तेव्हा मी पहिली मॅच आमची अशी ओम साई बँड्रा वगैरे, म्हणजे बॉलिंग अटॅक चांगला होता. तर फुल पाऊस होता, म्हणजे माइंडसेट करून चाललो. त्याच्यानंतरची मॅच आमची होती ती 4 स्ट्रायकरची होती. त्यांच्यामध्ये बॉलर होते चांगले, सुलतान वगैरे सगळे त्यांचे, म्हणजे बॉलिंग चांगले, अटॅक आशिष मेहरोल, इमरोज होता. तर ती जेव्हा इनिंग झाली तेव्हाच मी दुसऱ्या मॅचचं हे बघायला लागलो की आता ह्याच्यानंतर येणारी मॅच आपली आहे चांगल्या बॉलरची, ते कसं खेळायचं आणि ह्या इथेच करायचं आपल्याला. म्हणजे ह्याच्यानंतरची मॅच आपल्याला इझी जाईल. हा बॉलिंग अटॅक आपण तोडला ना, त्याच्यानंतरची इनिंग आपल्याला इझी जाईल असं मी ठरवून चाललं. आणि मी त्या मॅचला काहीतरी 38-39 रन केल्या आणि त्यांना जाम मारले मी, म्हणजे सुलतानला सगळ्यांना, इमरोजला सगळ्यांना. तर मग तेव्हा मी म्हणतो ना, एक आपण हायर लेवलला एका गेलो ना की त्याच्यानंतरची खालची लेवल ही तुम्हाला थोडीशी ठीकठाक वाटते. मग तसं झालं मला. मग नंतर शेवटच्या मॅचला तर जवळजवळ 3 बॉलर त्यांचे लेफ्टीच होते, तर ते आपल्याला जाम फायद्याचं होतं. पण मी असं काय ठरवून चाललं नव्हतं की कसं माहिती आहे का, तुम्ही जर मेहनत करत असाल ना तर देवच आपल्याला देतो. की म्हणजे मी असं ठरवून झालं की मला आता बाईक पाहिजे वगैरे वगैरे, असं काही धरून नाही. आपण आपला परफॉर्म करायचा, टीम कशी जिंकेल हे नेहमी माझा हेतू असतो आणि त्याच्यात आपलं काहीतरी एक कॉन्ट्रीब्युशन असावं, खारीचा वाटा. आणि हे माझं नेहमी एम राहिलेलं आहे, जे मला प्रवीण तांबेंनी सांगितलं. जेव्हा प्रवीण तांबेच्या संपर्कात आलो होतं, त्यांनी मला सांगितलं की मी, म्हणजे त्याला प्रश्न विचारला की असं जर समजा सिच्युएशन असेल की आपलं फुल टेन्शन आहे, हा असा असा हे आहे, तर तेव्हा काय तुझा माइंडसेट असतो. तर मला त्यांनी एक सोपं गोष्ट सांगितली की तुझी टीम काय डिमांड करते तुझ्याकडनं, टीमसाठी तू काय करू शकतोस. ही गोष्ट तू जेव्हा मनात आणशील ना, तेव्हा ह्या बाकीच्या गोष्टी सगळ्या साईडलाईन होतील. की आत्ता माझी टीम आहे, मला 80 चेस करायचं आहे, माझ्या टीमचा 30च झाला आहे, ही मी टीम कशी काय जिंकून देईन, मला काय करायला पाहिजे, कसं इनिंग बिल्ड करीन, टीमसाठी मी काय करू शकतो, ही जेव्हा तुझ्या गोष्टी नाही, बाकीचे सगळं हे तुमच्या साईडलाईन होऊन जाईल आणि मग त्याच्याकडे तुझं आपोआप माइंड तुझं हे व्हायला जाईल. तर मग मी तसं जेव्हापासून क्रिकेट खेळायला लागलो ना, तर तेव्हापासून मला जाम फायदा झाला. आणि मग तुम्ही माझ्या इव्हन सगळ्या टेनिसच्या पण इनिंग बघाल ना, तर माझा 4-5 नंबर असा आहे जो तुम्हाला मेन बॅकबोन असतो तुमच्या पूर्ण बॅटिंग लाईनअपचा. तर त्याच्यामध्ये मी जाऊन बघितलं तर तुम्ही बऱ्यापैकी सक्सेसफुल राहिलो त्या माइंडसेटमुळे, खेळल्यामुळे. की काही असू दे, आपल्याला काय पर्सनल गोल काही नाही आहेत, पण टीम जिंकली पाहिजे. मग त्याच्यातनं तुमचा आपोआप परफॉर्मन्स निघतो. मग तुम्हाला काय असेल ना ते आपोआपच सगळं भेटतं. बाईक असेल किंवा काय असेल, मॅन ऑफ द सिरीज वगैरे असेल, काय मॅन ऑफ बेस्ट बॅट्समन, तर त्या म्हणजे त्याच्यासाठीच खेळायचं आहे, ही आपला माइंडसेट नसावा, टीम जिंकण्यासाठी असावा असं मला वाटतं. आपण असा उल्लेख केला की परफॉर्मन्स आपोआप बाहेर निघतो आणि त्याचमुळे तुमची अजून एक कला प्रेक्षकांना माहीत पडलेली आहे. आपण बहुगुणी आहात आणि उत्तम असे गायक आहात आणि आमच्या देखील प्रेक्षकांची तीच अपेक्षा आहे की आपलं एक असं गाणं असावं ज्यामध्ये मोटिवेशन मिळेल, कुठेतरी एक
नवीन दिशा मिळेल सर्व तरुणांना, तर तसं गाणं आपण गायलं तर प्रेक्षक आमचे आनंदी होतील. मोटिवेशन मला एक जे गाणं होतं ते मी मागच्या याच्यामध्ये पॉडकास्टमध्ये गायलेलं होतं. पण मी प्रत्येक गाण्याला हे मोटिवेशनलच घेतो. कारण की समजा जर कुठलं रोमॅन्टिक गाणं असेल तर इथे तुम्ही समोर क्रिकेटला ठेवा, ते तुमच्या बॅटला ठेवा आणि ते तुम्ही गाणं म्हणू शकता. की समजा जर मी असं मागेच बोललो की आता समजा कुमार शानूचं गाणं आहे, दिल का आलम मैं क्या बताऊ तुझे, तर ते तुम्ही क्रिकेटसाठी बोलू शकता. मी तुम्हाला म्हणून दाखवतो. दिल का आलम मैं क्या बताऊ तुझे, इस चेहरे ने बहुत प्यार से देखा तुझे, दिल का आलम मैं क्या बताऊ तुझे. हे तुम्ही समोर क्रिकेट ठेवू शकता किंवा तुम्ही बॉल ठेवू शकता, बॅट ठेवू शकता. आणि प्रत्येक गाणं हे मोटिवेशनल असतं. गाणं हे असं आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्टीला एक ना, म्हणजे मला हल्ली संध्याकाळी असं वाटतं की गाणं गायलो की मला मस्त शांत वाटते, दुसऱ्या दिवशी एक एनर्जी मस्त येते. तर आणि मग त्याच्यातनं हळूहळू जवळजवळ मी 1-1.25 वर्ष झालं की दररोज संध्याकाळी मी प्रॅक्टिसवरनं गेलो की डायरेक्ट जेवतो 7-7:30ला. मी त्याच्यानंतर काही खात नाही. मग 7:30 नंतर मग 8:30पर्यंत सगळं झालं की मग 8:30 ते 9:30-10पर्यंत आपल्याला झोपायला 11 वाजतात. मग त्याच्यातला तो जो माझा एक पिरियड आहे तो कसा हे करायचा, तर ते मी गाण्यांमध्ये इन्व्हेस्ट केला. तर त्याच्यामधनं मला थोडंसं आउटपुट येत आहे, सगळ्यांची वाहवा मिळते. त्याच्यापुढे आपल्याला काय माझं काही एम बिम नाही आहे की प्रोफेशनली वगैरे गायचं, पण एक आपल्याला आनंद मिळावा, लोकांना पण आनंद मिळावं, ही गोष्ट आहे बस, बाकी काय नाही. चांगली थेरपी आहे म्हणजे. हां, चांगली. तर काही मी सिच्युएशन तुमच्यासमोर आणतोय की काही गुण असतील, त्या गुणाला साजेसे असे खेळाडू कोणते हे तुम्हाला सांगायचं आहे. सर्वात हुशार खेळाडू. सर्वात हुशार खेळाडू हा योगेश पेंडकर. प्रेझेन्स ऑफ माइंड. प्रेझेन्स ऑफ माइंड संजू कनोजिया आताच्या ह्याच्यात. समय सूचक म्हणजेच टाइम पंक्च्युअल. टाइम पंक्च्युअल योगेश पवार. हँडसम. हँडसम ओमकार पाटील मोरबी. मोटिवेशनल स्पीकर. मोटिवेशनल स्पीकर अंकुर सिंग. जेव्हा कॅप्टन आम्ही सर्कल बनवतो फिल्डिंगला जायच्या आधी, तेव्हा जी त्याच्याकडनं काय काय गोष्टी बोलल्या जातात त्या फार मोटिवेशनल असतात. फूडी म्हणजे ज्याला खाणं खूप जास्त पसंत. फूडी थॉमस डायस. तो काही खाऊ शकतो, काही आणि कधी पण. ट्रॅव्हलर. सॉरी, ज्याला फिरणं जास्त आवडतं. फिरणं जास्त आवडतं असा विश्वजित ठाकूर. जेव्हा तो माझ्याबरोबर असतो तेव्हा आम्ही जाम ठिकाणी फिरायला जातो. डेडिकेटेड. डेडिकेटेड आकाश तारेकर. कारण की ISPLला पहिल्या 7-8 इनिंग तुम्ही त्याच्या नव्हत्या झाल्या, पण डेडिकेशनमुळे त्यांनी त्यानंतरच्या 2 इनिंग बिल्ड केल्या असं मला वाटतं. क्विक थिंकर. क्विक थिंकर अजित मोहिते. फ्रेंड इन नीड. फ्रेंड इन नीड अंगद आहे, निलेश परदेशी आहे. इवन म्हणजे कधी पण काही असेल तर आपण त्यांच्याकडे जाऊन शेअर करू शकतो. एनी टाइम अवेलेबल. एनी टाईम अवेलेबल माझ्यासाठी माझा मित्र पेणमधला आहे शेखर भगत. तो कधी पण माझ्यासाठी अवेलेबल असतो. खूप छान. ठाणे रायगड ही एक्झिबिशन मॅच होते, तो अनुभव कसा राहिला आहे? फार मस्त अनुभव आहे. मेन म्हणजे त्याच्यामध्ये कसं माहिती आहे का, इतकं प्रेशर असतं ना की तिथे जो नवीन खेळाडू येईल ना त्या मॅचला परफॉर्म केल्यानंतर पूर्ण सीझन चांगला खेळू शकतो. मी इवन सगळ्या तुम्ही मॅचेस बघाल ना, आता तर भरपूर झाल्यात, पण मी जेव्हा खेळत होतो म्हणजे रतन बुवाला मॅच असायची किंवा अजून एका ठिकाणी त्यावेळी ज्या झाल्या, म्हणजे इवन 2-3 वर्षापूर्वी फार कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट, समोर पण चांगले प्लेयर. म्हणजे मी त्या संपूर्ण मॅचेस बघतोय ना, जेव्हा जीवितनी पण त्या रन्स केल्या नाही का त्या समथिंग किजू मुंडेला, त्याच्यानंतर तो पूर्ण सिरीज संपूर्ण सीझन चांगला खेळला. तर ती एक अशी गोष्ट आहे की त्या मॅचला जर तुम्ही परफॉर्म केलं ना तर तो सीझन तुम्हाला पूर्ण चांगला जाईल असं मला वाटतं. आणि ती फार गोष्ट म्हणजे एखादा नवीन मुलगा पण जर आला आणि त्यांनी बॉलिंग चांगली टाकली तर ते त्याचा नेहमी लक्षात राहील की बाबा मी इथे. आणि पब्लिक एवढी असते की त्या प्रेशरमध्ये जर तो परफॉर्म करून गेला ना तर तुम्हाला मग नंतर प्रेशर काहीच वाटणार नाही असं मला वाटतं. काही स्पर्धांची यादी तुम्ही दिलेली आहे, ती स्पर्धा खेळाडूंनी का खेळावी आणि प्रेक्षकांनी का पाहावी हे तुम्ही सांगायचं आहे. सुप्रीमो ट्रॉफी. सुप्रीमो ट्रॉफी म्हणजे मेन म्हणजे पेशन्स असणारी टुर्नामेंट आहे. तिथे तुम्ही जाऊन फटकन शॉट नाही खेळू शकत. ग्राउंड मोठं आहे,
विकेट्स वेगळ्या आहेत, तुम्हाला विकेटवर थांबायला लागतं आणि इनिंग बिल्ड करायला लागते, ते तुम्हाला दुसरीकडे कुठेच नाही मिळणार. आणि म्हणजे संजय कोतेज भाईंचं पण तेच आहे की ह्याच्यामध्ये क्रिकेटचा क्लास दिसतो त्या टुर्नामेंटमध्ये. बघा तुम्ही की कोणी पण जाऊन तिथे रन्स नाही करत, जो कोणाकडे क्लास आहे ना, जरा वेळ खेळला की मग तो त्याच्यानंतर मग इनिंग बिल्ड होते आणि तिथे जो परफॉर्म करतो तो बघा तुम्ही स्टार होऊन जातो, स्टार असं मला वाटतं. 10 PL 10 PL म्हणजे एक इंटरनॅशनल जर तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल एका कुठल्या टुर्नामेंटचा, तर मग 10 PL म्हणजे जेव्हा तुम्ही ती शारजाला व्हायची, दुबईला, जेव्हा तिकडे जाऊन त्या विकेट्सवर खेळणं, ते बाहेर वेगळंच ॲटमॉस्फिअर आहे, ते क्लायमेट वेगळं आहे. तर ती गोष्ट फार म्हणजे प्रत्येक प्लेअरसाठी ड्रीम असेल, ड्रीम असं मला वाटतं. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणजे ना एक सुखद अनुभव असतो नाही का, की आपण पूर्ण 12 महिने आपण फिरतोय आणि जेव्हा आपण पावसाळ्यात फिरतो आणि हिरवंगार आपल्याला जे बघायला आवडतं, ती गोष्ट म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी आहे असं मला वाटतं. कारण की एक असं मस्त अनुभव येतो की तो प्रत्येक प्लेअरला वाटतो की नाही रे बाबा, हिवाळा पावसाळा आलाच पाहिजे, एक हिरवं असं आपल्याला बघायला मिळावं. तर ती एक गोष्ट म्हणजे तिथे तुम्हाला फार बघायला मिळेल असं मला वाटतं. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग ही अपॉर्च्युनिटी फार प्लेअर नवीन मुलांना येण्यासाठी, पण ते कसे ग्रॅप करतात त्याच्यावर अवलंबून आहे. ISPL. ISPL म्हणजे एव्हरेस्ट शिखर. म्हणजे प्रत्येक गिर्यारोहकाला जसं त्याचं ड्रीम असतं की एव्हरेस्टवर चढायचं आहे आणि तो सर करायचा आहे, तर ती गोष्ट म्हणजे ISPL आहे. मला असं वाटतं की प्रत्येक येणाऱ्या ग्रामीण क्रिकेटरने ती ISPL मध्ये चान्स मिळून परफॉर्म करावं, अशी माझी कळकळीची विनंती आणि माझी एक आशा पण आहे असं वाटतं. योगेशजी, क्रिकेट खेळताना इक्विपमेंट्स कुठले वापरायला हवेत? इक्विपमेंटचा फार मोठा आत्ताच्या क्रिकेटमध्ये रोल आहे. कारण की जे आपण इक्विपमेंट्स वापरतो, प्रत्येकाला वाटतं की आपली बॅट चांगली असावी आणि आपण जे शूज यूज करतोय चांगले. म्हणजे माझ्या नशिबाने मला संस्कार स्पोर्ट्स सुजयदादासारखे बॅट मेकर मिळाले की त्यांच्या फॅक्टरीमध्ये गेलो की मला जशी पाहिजे तशी बॅट बनवून मिळते तिथल्या तिथे. आणि म्हणजे आता त्यांना पण माहिती झालं की योगेश पवारला कशी बॅट पाहिजे ती. आणि मला असं वाटतं की संस्कार स्पोर्ट्स हा तुम्ही कुठल्या पण प्लेअरला विचारलं ना की चांगल्याची चांगली बॅट कुठली असेल टेनिसमध्ये, तर ते बोलणार संस्कार स्पोर्ट्सची. तर ती त्यांनी एक वर्षानुवर्ष ती एक म्हणजे स्टँडर्ड मेंटेन ठेवला आहे त्या गोष्टीचा. आणि तुम्ही कधी पण बघायला गेलं तर तुम्हाला ती बॅट दादा असले की चांगली बॅट म्हणून मिळते. इव्हन त्यांचा मुलगा पण आता संगम, तो पण त्या क्षेत्रात उतरला आहे, तर त्याला पण जवळजवळ ती गोष्ट करायचा, जी चांगली बॅट जी जशी दादांची बनते तर त्या गोष्टीला तो मॅच करायला बघतोय, टच करायला बघतोय. जाम हल्लीच्या जमान्यात बॅट्स ही जाम मोठी माध्यम आहे आपल्याला एक्सप्रेस करण्यासाठी, तर ती चांगली असावी असं प्रत्येक प्लेअरला वाटतं. AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट हे यूट्यूब चॅनल आपण नव्याने सुरू करतोय आणि नव्याने सुरू केलेली गोष्ट त्यांना आवश्यकता असते अभिप्रायांची. तर तुमची काय अपेक्षा आहे की AK स्पोर्ट्स अँड इव्हेंटच्या वतीने नेमकं नवीन काय प्रेक्षकांना दाखवता यावं? म्हणजे मला असं वाटतं AK स्पोर्ट्सच्या माध्यमातून, इव्हेंटच्या माध्यमातून की हा इथं जो प्लेअर बसतो तो कशामुळे बसतो, तर त्यांनी काय केलेलं आहे त्याच्या आयुष्यात, म्हणजे इव्हन क्रिकेटच्या व्यतिरिक्त की काय मेहनत घेतली आहे, कसं त्यांनी कुठल्या कुठल्या सिच्युएशन कशा हँडल केलेल्या असतील लाईफमध्ये आणि कसं काय, तर ते जेव्हा पब्लिकला कळेल ना, म्हणजे नवीन येणाऱ्या प्लेअरना, तर त्याच्यातलं थोडंसं जरी 25% जरी प्रत्येक प्लेअरचं घेतलं ना, तरी पण तो क्रिकेटर फार मोठा होईल असं मला वाटतं. पण त्यांनी ते घेतलं पाहिजे. नुसतं इंटरव्ह्यू देतोय, योगेश दादा आला, बोलला, गाणं गायलं आणि गेला, तर तसं नाही. की काय केलं असेल त्यांनी, कुठल्या कुठल्या सिच्युएशनमध्ये कसं त्याची जर्नी असेल बिहाइंड द कॅमेरा आपण जो म्हणतो, तर ती इथे दिसते. म्हणजे प्रत्येक पॉडकास्टमध्ये की कसं कसं असू शकतं क्रिकेटरचं लाईफ, काय त्यांनी खस्ते खाल्ले असतील लाईफमध्ये, की प्रत्येक ही दिसणारी गोष्ट हिरवळ आहे, ती हिरवळ दिसताना दिसते, पण त्याच्या खाली माती काय आहे, त्याच्या खाली काय आहे, दगड आहे का काय आहे, तर ती गोष्ट नॉर्मल डोळ्याने दिसत नाही. जेव्हा जेव्हा तिथे जाऊ किंवा त्याच्याबरोबर राहू तेव्हाच कळते असं मला वाटतं. कसं वाटलंय पॉडकास्टमध्ये येऊन? फार बरं वाटलं. मेन म्हणजे अजून चांगले चांगले क्रिकेटर इथे यावेत आणि त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करावा आणि सगळ्या नवीन येणाऱ्या खेळाडूंना याचा फायदा व्हावा. आणि माझ्याकडनं म्हणजे एखादा मुलगा जरी या गोष्टीतनं प्रेरित झाला आणि त्यांनी क्रिकेट खेळलं तरी पण माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. खूप आपला आभार. आपण आपला बहुमूल्य वेळ दिला आणि खूप चांगले अभिप्राय आपण दिलेत आणि एक्सपिरियन्सेस शेअर केले.
तर आजच्या एपिसोडमध्ये इतकंच. लवकरच भेटूया नवीन पॉडकास्टमध्ये. पाहत राहा टेनिस क्रिकेटची दुनियादारी. धन्यवाद.